येळ लागली प्रेमाच्या या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदी महाराजमुळे रायाची व त्याच्या आईची भेट झाली असते तेव्हा तो नंदी महाराजची माफी मागतो आणि बोलतो मी तुझ्यावर रागवलो, मला माफ कर. आणि नंदी देखील मान हलवतो आणि राया हा आनंदित होतो आणि बोलतो नंदी महाराजने देखील मला माफ केले आहे. आणि तो आपल्या आईला घेऊन मंदिराच्या बाहेर निघून जाऊ लागतो. त्यावेळेस त्या ठिकाणी जय येतो आणि जय हा आईचा हात पकडतो आणि बोलतो राया अशी फालतू स्वप्ने पाहणे आता बंद कर. आई ही माझ्यासोबत राहणार, माझी आई ही एका गुंडासोबत राहणार नाही. आणि तेव्हा राया देखील बोलतो आई ही फक्त माझ्यासोबतच राहणार. आणि त्यावेळेस आपण पाहतो आईलाही चक्कर येते व ती खाली कोसळू लागते. तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात व तिला सावरतात. आणि मंजिरी ही देवाकडे प्रार्थना करू लागते आणि ती पांडुरंगाला बोलते पांडुरंगा तुझा इशारा मला समजला. तेव्हा जय विचारतो कसला इशारा. आणि मंजिरी ही त्या दोघांना सांगते आईला तुम्ही दोघेही आपल्या हाताने घास भरवा. आई या ज्याचा घास खातील त्याच्या घरी ते राहायला जातील. आणि तेव्हा दोघेही विचारामध्ये पडतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आई ही सोबत राहण्याचा निर्णय घेणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. येळ लागले प्रेमाचे या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.